हॅलो फ्रेंड्स. तर आपण आधी पाहिलं की मॉडर्न सिंथेटिक थेअरी ऑफ इव्हॉल्युशन, त्याच्यामध्ये मेन 3 प्रोसेस आहेत. कुठल्या आहे? जेनेटिक व्हेरिएशन, नॅचरल सिलेक्शन अँड आयसोलेशन. तर आपण पहिलं जेनेटिक व्हेरिएशन पाहिलं. आता नॅचरल सिलेक्शन. अकॉर्डिंग टू डार्विन, नॅचरल सिलेक्शन इज द मेन ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द इव्हॉल्युशन. तर जे डार्विन हे सायंटिस्ट होते, त्यांच्या मते नॅचरल सिलेक्शन हे एक मेन आहे इव्हॉल्युशनसाठी. तर नॅचरल सिलेक्शन म्हणजे काय? तर जे नेचर आहे तेच सिलेक्ट करतं आणि त्याच्या थ्रूच जे काही लिव्हिंग बिंग्स आहेत ते जिवंत राहतात. तर ते कसं काय? दीज होल्ड्स दॅट जेनेटिक व्हेरिएशन राईज विदिन द पॉप्युलेशन. तर त्याच्यामुळे काय होतं? जेनेटिक व्हेरिएशन राईज होतं म्हणजे वाढतं आणि पॉप्युलेशनमध्ये वेगवेगळे चेंजेस होतात. द फिटेस्ट विल बी ॲट द सिलेक्टिव्ह ॲडव्हान्टेज अँड विल बी मोर लाईकली टू प्रोड्यूस ऑफस्प्रिंग्स दॅन द रेस्ट. ॲज द फिट कंटिन्यूज टू एन्जॉय ग्रेटर सर्वायवल अँड रिप्रोडक्टिव्हिटी, न्यू स्पेसीज विल इव्हेंच्युअली इव्हॉल्व. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलं नॅचरल सिलेक्शनमध्ये? तर सर्वायवल टू फिटेस्ट म्हणजे जे फिट असतात तेच फक्त जगू शकतात. जसं की आता एखादे समजा काहीतरी नॅचरल डिझास्टर आलं, म्हणजे अर्थक्वेक, भूकंप झाला किंवा वेगवेगळे काही ना काहीतरी प्रॉब्लेम झाले किंवा खूप हाय टेम्परेचर होतं, कधी एकदम लो टेम्परेचर होतं. त्या टेम्परेचरला काही जे लिव्हिंग बिंग्स असतात ते राहू शकत नाहीत, मग त्याच्यामुळे त्यांची डेथ होते. तर पूर्वी कसं होत गेलं? तर जे काही चेंजेस होत गेले, नॅचरलमध्ये चेंजेस झाले नेचरमध्ये, आणि त्याच्यामुळे काय गेलं आहे तर खूप सारे ॲनिमल्स जे फिट नव्हते ते डेथ झाली त्यांची, आणि जे फिट होते तेवढेच फक्त जगू शकले आणि ते रिप्रोड्यूस होऊन त्यांचे नवीन स्पेसीज तयार होत गेल्या. अल्टरनेटिव्हली, नॅचरल सिलेक्शन इज द प्रोसेस बाय विच बेटर ॲडॅप्टेड ऑर्गॅनिझम ग्रो अँड प्रोड्यूस मोर नंबर ऑफ ऑफस्प्रिंग इन पॉप्युलेशन. तर नॅचरल सिलेक्शनमध्ये काय होतं? तर जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ते तिथल्या ज्या काही एन्व्हायरमेंटला ॲडॅप्ट करून घेतील तेच फक्त तिथे जगू शकतात. जसं की आपण समजा एखाद्या वेगळ्या ठिकाणी गेलो, जसं की आत्ता आपण इथे राहतो, पण आपण समजा एखाद्या ह्याच्यात गेलो, बर्फाळ प्रदेशामध्ये गेलो, तर तिथे आपल्याला जर आपण ठरवलं नाही की तिथे आपण ॲडॅप्ट होऊ शकत नाही, तर आपण नाही राहू शकत तिथे. आणि जर आपण ते तिथलं जे टेम्परेचर आहे ते ॲडॅप्ट करून घेत गेलो तर आपण चांगल्या प्रकारे तिथे राहू शकतो. तसंच आहे, जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत ज्यांनी ॲडॅप्ट करून घेतलं ते तिथे राहू शकले आणि त्यांनी रिप्रोड्यूस करून त्यांचे ऑफस्प्रिंग्स तिथे तयार केले, आणि जे नाही राहू शकले ते तिथेच डेथ झाली त्यांची, आणि त्याच्यामुळे पुढे त्यांच्यापासून नवीन ऑफस्प्रिंग्स आहेत ते तयार नाही झाले. It brings about evolutionary changes by favoring differential reproduction of gene that brings about changes in gene frequency from one generation to next generation. तर हे जे काही इव्हॉल्युशनरी चेंजेस होत होते, म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी काय झालं आहे तर खूप हाय टेम्परेचर झालं अचानक, तरी काही जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांची डेथ झाली आणि काही जिवंत राहिले. मग ते जे जिवंत राहतात त्यांना समजतं की कशा पद्धतीने टॉलरेट करायचं आहे एन्व्हायरमेंटला, आणि त्याच्यामुळे मग त्यांची जी नेक्स्ट जनरेशन असते तीसुद्धा ते टॉलरेट करून तिथे राहू शकते. सिलेक्शन अगेन्स्ट हार्मफुल म्युटेशन लीड्स टू अ म्युटेशन बॅलन्स इन विच अलील फ्रिक्वेन्सी ऑफ हार्मफुल रेसेसिव्ह रिमेन कॉन्स्टंट जनरेशन आफ्टर जनरेशन. तर हे म्युटेशन जे होतं त्याच्यामुळे काय होते तर जे काही जनरेशन टू जनरेशनचा जो काही बॅलन्स आहे, म्हणजे ऑर्गॅनिझमचा जो काही नंबर आहे तो बॅलन्स होतो, म्हणजे
कॉन्स्टंट राहतं. नॅचरल सिलेक्शन एनकरेजेस those gene or trait that assure highest degree of adaptive efficiency between population and its environment. तर नॅचरल सिलेक्शनमध्ये काय मेन आहे, तर असे जीन आहेत त्यांना एनकरेज केलं जातं की त्यांना चांगलं प्रोत्साहन केलं जातं की असे जीन्स जे हायेस्ट डिग्री ऑफ ॲडॅप्टिव्ह इफिशियन्सी म्हणजे ते चांगल्या प्रकारे ॲडॅप्ट करून घेणारे जे जीन्स आहेत ते बॉडीमध्ये तसेच ठेवले जातात आणि एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनला ट्रान्सफर केले जातात. इंडस्ट्रियल मेलॅनिझम इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर इंडस्ट्रियल मेलॅनिझम हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे नॅचरल सिलेक्शनचं. Industrial melanism is one of the best example of natural selection. In Great Britain, before industrialization, grey white-winged moth were more in number than black white-winged moth. तर moth जे असतात लिटिल लाईक बटरफ्लायसारखे असतात, तर त्यांचा जो नंबर होता तो खूप होता. जे ग्रे कलरचे होते त्यांचं जास्त होता दॅन ब्लॅक. असं का होतं, तर आता आपण इथे बघतोय, इथे आपल्याला दिसते हे काय आहे, तर समजा भिंत असेल किंवा झाड असेल तर त्याच्यावरती ग्रे कलर आहे. तर ओके, तर त्या ग्रे कलरवरती इथे एक ग्रे मॉथसुद्धा आहे आणि ते आपल्याला दिसत नाही आहे. पण इथे ग्रे कलरचं मॉथ आहे आणि ते दिसत नाही आहे, पण इथे आपल्याला ब्लॅक कलरचं जे मॉथ आहे ते दिसतं आहे. तर त्याच्यामुळेच जे ब्लॅक आहेत त्यांचा नंबर कमी राहिला. का, तर जे त्यांच्यावरती प्रे करणारे ॲनिमल्स होते, म्हणजे कोणते ना कोणते तरी कीटक असतील, किडे असतील, ते त्या मॉथना खातात. तर किंवा पक्षी असतील तर त्यांना हे जे ब्लॅक कलरचे मॉथ आहेत ते इझिली डिटेक्ट होत होते, लगेच दिसत होते, त्याच्यामुळे ते त्यांना पटकन खाऊन टाकायचे. पण जे ग्रे कलरचे मॉथ होते ते दिसत नव्हते, जसं की आपल्याला फोटोमध्ये सुद्धा दिसत नाही आहेत. तर त्याच्यामुळे काय होतं, तर ते दिसत नसल्यामुळे त्यांचा नंबर जास्त राहिला तिथे. व्हाईट विंग मॉथ कॅन कॅमोफ्लेज hide in background well with the lichen covered trees that help them to escape from the predatory birds. म्हणजे काय आहे, जसं झाडावरती वगैरे शेवाळ वगैरे आलेलं वगैरे असेल तर त्या कलरला ते काय करायचे, ॲडॅप्ट करायचे आणि सेम तसाच कलर करायचे. त्याच्यामुळे काय व्हायचं, तर प्रिडेटरी बर्ड म्हणजे त्यांना खाणारे जे बर्ड होते त्यांच्यापासून ते सेफ राहायचे. ऑन अदर हँड द ब्लॅक विंग मॉथ रेस्टिंग ऑन lichen कवर्ड ट्रीज ट्रंक वेअर इझी विक्टीम फॉर प्रिडेटरी बर्ड अँड देअर नंबर वॉज रिड्यूस. आणि जे ब्लॅक विंग आहेत ते कसे इझिली लगेच दिसून यायचे, त्याच्यामुळे त्यांचं काय झालं, तर नंबर आहे तो रिड्यूस झाला, कारण त्यांना सगळ्या बर्ड्सनी खाऊन टाकलं. ड्युरिंग इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन लार्ज नंबर ऑफ इंडस्ट्रीज केम अप इन ग्रेट ब्रिटन. द इंडस्ट्रीज रिलीज ब्लॅक sooty smoke that cover the kill the lichens growing on tree and turn the tree black due to pollution. तर इथे काय झालं, जेव्हा इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं, आता आधी काय होतं, तर जे ग्रे होते ते दिसत नव्हते, पण जेव्हा इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं म्हणजे इंडस्ट्रीज खूप साऱ्या प्रमाणात झाल्या, तर तिच्यातून जो काही धूर निघायचा, ब्लॅक सुटी स्मोक होता, त्या स्मोकमुळे काय झालं, प्लांट्सचे जे काही खोड वगैरे होते ते पण ब्लॅक झाले. त्याच्यामुळे जो ब्लॅक विंग मॉथ होते ते आता दिसायचे कमी झाले आणि ग्रे जे होते ते दिसायला लागले. जसं की आपण इथे बघतोय, हा ग्रे आहे आणि हा ब्लॅक आहे. तर ब्लॅक इझिली दिसत नाही आहे आणि ग्रे लगेच डिटेक्ट होतो आहे. तर त्याच्यामुळे काय झालं, तर जे काही
ब्लॅक ट्रीवरती ग्रे कलरचे मॉथ होते, ते इझिली डिटेक्ट झाल्यामुळे ते मरायला लागले आणि जे ब्लॅक विंग मॉथ होते त्यांची पॉप्युलेशन वाढत गेलं. तर अशा पद्धतीचं हे नॅचरल सिलेक्शन असतं. म्हणजे जसं की ज्या एन्व्हायरमेंटला जे सुटेबल असतील तेवढेच जगू शकतात आणि बाकीचे मरून जातात. नेक्स्ट आहे आयसोलेशन. आयसोलेशन इज the separation of population of particular species into smaller unit which prevent interbreeding between them. आयसोलेशन म्हणजे काय, तर आयसोलेट केलं जातं म्हणजे सेपरेट. तर काय आहे, सेपरेशन ऑफ पॉप्युलेशन ऑफ पर्टिक्युलर स्पेसीज. म्हणजे एखाद्या ठिकाणी खूप साऱ्या अमाऊंट, जसं की म्हटलं एखाद्या जंगलात टायगरची स्पेसीज खूप आहेत, तर आयसोलेशनमध्ये काय केलं जातं, तर ते जे काही टायगर आहेत ते सेपरेट केले जातात. सम बॅरियर विच प्रिव्हेंट जीन फ्लो और एक्सचेंज ऑफ जीन बिटवीन आयसोलेटेड पॉप्युलेशन इज कॉल्ड आयसोलेटिंग मेकॅनिझम. तर जेव्हा काय होतं, आयसोलेशन होतं, तर जे जीन फ्लो आहे, म्हणजे आयसोलेशन झाल्यामुळे काय होणार आहे, वेगवेगळ्या ठिकाणी ते जे काही स्पेसीज आहेत ते राहतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी राहिल्यामुळे त्यांच्या जीन्समध्ये चेंजेस होणार आहेत. का, तर तिथलं एन्व्हायरमेंट जसं असणार आहे तसं त्यांना ॲडॅप्ट करावं लागणार आहे. नंबर ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम आर ऑपरेटेड इन नेचर अँड देअरफॉर डायव्हर्जन्स अँड स्पेसिएशन मे ऑकर. तर आयसोलेटिंग मेकॅनिझम काय होतं, तर त्याच्यामुळे काय होते, तर डायव्हर्जन्स होतात म्हणजे चेंजेस होतात त्याच्यामध्ये. द आयसोलेटिंग मेकॅनिझम आर ऑफ टू टाईप्स, नेमली फर्स्ट जिओग्राफिकल आयसोलेशन अँड सेकंड रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. जिओग्राफिकल आयसोलेशन, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज फिजिकल आयसोलेशन. It occurs when an original population is divided into two or more groups by geographical barriers such as river, ocean, mountain, glaciers, etc. तर जिओग्राफिकल आयसोलेशन कशामुळे होतं, तर एखाद्या ठिकाणी समजा एखादं जंगल आहे, तर त्या जंगलामध्ये अचानकपणे समजा ते जंगलाला काय होते, तर भूकंपामुळे, अर्थक्वेकमुळे मध्ये तडा जाते आणि ते जे जंगल आहे त्याचे दोन भाग होतात, किंवा अचानकपणे मधून रिवर नवीन तयार होते, त्याच्यामुळे तिथे मधल्या त्यांचा ज्या एरिया आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट होतात, किंवा असे माउंटन असेल, डोंगराला दरी गेल्यामुळे एका साईडच्या डोंगरावरचे ॲनिमल वेगळे होतात, एका साईडच्या डोंगरावरचे ॲनिमल वेगळ्या साईडला राहतात, किंवा ग्लॅसियर्स म्हणजे हिमनद्या, बर्फाच्या ज्या नद्या असतात त्यांच्यामुळे वगैरे हे जे काही चेंजेस असतात, किंवा एक एरिया आहे त्याचे दोन तुकडे होतात. दीज बॅरियर्स प्रिव्हेंट इंटरब्रीडिंग बिटवीन आयसोलेटेड ग्रुप्स. द सेपरेटेड ग्रुप आर एक्सपोज टू डिफरंट काइंड ऑफ एन्व्हायरमेंटल फॅक्टर अँड दे ॲक्वायर्ड न्यू ट्रेड बाय म्युटेशन. तर काय होतं, जेव्हा ते सेपरेट होतात तर ते नवीन ठिकाणी गेल्यावरती काय होणार आहे, त्यांना नवीन ॲडॅप्टेशन्स करून घ्यावे लागणार आहेत. जसं की आपण एखाद्या ठिकाणी राहत असो आणि दुसरीकडे राहायला गेलो, तर आपल्याला त्या ठिकाणी काय करावं लागतं, तिथले जे काही वेगवेगळे ॲडॅप्टेशन्स असतील ते करून घ्यावे लागतात, चेंजेस असतील ते ॲडॅप्ट करून घ्यावे लागतात. द सेपरेटेड पॉप्युलेशन डेव्हलप डिस्टिंक्ट जीन पूल अँड दे डू नॉट इंटरब्रीड. तर जेव्हा ते सेपरेट होतात तर त्याच्यामुळे काय होतं, तर एका साईडच्या ॲनिमलमध्येच फक्त ब्रीडिंग होतं आणि दुसऱ्या साईडच्या ॲनिमलमध्ये होतं. मग दुसऱ्या साईडचे एका साईडच्या यांच्यामध्ये मिक्स होऊन इंटरब्रीडिंग होत नाही. दच न्यू स्पेसीज हॅव बीन फॉर्म बाय जिओग्राफिकल आयसोलेशन. आणि सेकंड आहे रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन. रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशन ऑकर ड्यू टू चेंज इन जेनेटिक मटेरियल, जीन पूल अँड स्ट्रक्चरल जेनेटिकल ऑर्गन्स. तर रिप्रोडक्टिव्ह आयसोलेशनमध्ये काय होतं, जे काही जेनेटिक मटेरियल आहे त्याच्यामध्ये चेंजेस होतात. इट प्रिव्हेंट्स इंटरब्रीडिंग बिटवीन द पॉप्युलेशन. टाईप्स ऑफ आयसोलेटिंग मेकॅनिझम.
First, pre-mating or pre-zygotic isolation mechanism. These mechanism prevent fertilization and zygote formation. तर प्रीमेटिंगमध्ये काय होतं तर जे काही मेकॅनिझम आहे त्याच्यात प्रिव्हेंट फर्टिलायझेशन जे आहे ते प्रिव्हेंट केलं जातं. हॅबिटॅट isolation or ecological isolation. Members of population living in the same geographical region but occupy separate habitats so that potential mates do not meet. तर हॅबिटॅट आयसोलेशनमध्ये काय होतं तर एखाद्या ठिकाणी कसं असतं तर एकाच एरियामध्ये एका स्पेसीसचे ॲनिमल राहतात पण त्यांचे हॅबिटॅट आहेत ते चेंज असतात. म्हणजे त्यांचं जे काही राहणीमान आहे ते थोडंफार वेगवेगळं असतं. त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. म्हणजे स्पेसीजमध्ये त्या इंटरब्रीडिंग न झाल्यामुळे तिथे पॉप्युलेशन कमी होतं. सेकंड आहे सीझनल ऑर टेम्पोरल आयसोलेशन. मेंबर्स ऑफ पॉप्युलेशन लिव्हिंग इन सेम जिओग्राफिक रिजन बट आर सेक्शुअली मॅच्युअर ॲट डिफरंट इयर ऑर डिफरंट टाईम ऑफ द इयर. तर हे जे काही आयसोलेशन आहे त्याच्यामध्ये काय होतं तर एखाद्या ठिकाणी राहणारे जे काही स्पेसीज असतील त्यांचं मॅच्युरेशन पिरियड असतो तो वेगवेगळा असतो किंवा वेगवेगळ्या सीझनमध्ये असतो. तर त्याच्यामुळे काय होतं तर तिथे इंटरब्रीडिंग होत नाही. इथे एक्झाम्पल दाखवलं आहे वूड फ्रॉग आणि लिओपर्ड फ्रॉग. वूड फ्रॉग इज usually mate in late March or early April when water temperature is about 7.2 degrees Celsius. And leopard frog is usually mate in mid-April when water temperature is 12.8 degrees Celsius. तर हे ज्या पहिला वूड फ्रॉग जो आहे त्याचं मेटिंग पिरियड कधीचा आहे तर मार्चमधला आहे आणि लिओपर्ड फ्रॉगचा मेटिंग पिरियड आहे एप्रिल. तर यांच्यामध्ये मेटिंग पिरियड डिफरंट असल्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. ओके. थर्ड आहे इथॉलॉजिकल आयसोलेशन. ड्यू टू स्पेसिफिक मेटिंग बिहेवियर द मेंबर ऑफ पॉप्युलेशन डू नॉट मेट. तर आता इथे आपल्याला दाखवले की एकाच स्पेसीसचे 3 बर्ड आहेत पण त्यांच्यामध्ये साऊंड वेगवेगळा आहे. जसं की आता हे बर्ड्स असतील किंवा फ्रॉग जरी घेतलं तर ते काय करतात तर त्यांच्या पार्टनरना किंवा फिमेल पार्टनरना किंवा पार्टनरला अट्रॅक्ट करण्यासाठी ते आवाज काढतात. जसं की आपण एक पिकॉकचं एक्झाम्पल घेतलं तर पिकॉक जे असतात ते जोरजोरात ओरडतात आणि पिहेन जे असतात लांडोर ते ओरडत नाहीत. तर पिकॉक का ओरडतात किंवा पिसारा का फुलवतात तर जी पिहेन आहे लांडोर आहे तिला अट्रॅक्ट करण्यासाठी जेणेकरून ती त्या पिकॉकजवळ येईल. तसंच इथे जे एक्झाम्पल दिलं आहे तर ह्याच्यामध्ये काय होतं जे 3 बर्ड्स आहेत त्या 3 बर्ड्समध्ये स्पेसीस सेम आहे पण त्या तिघांचा जो साऊंड आहे तो वेगळा आहे. त्यांचं साऊंड मेकिंग कॅरेक्टर वेगवेगळं आहे आणि मग त्याच्यामुळे काय आहे तर त्यांच्याकडे अट्रॅक्ट होणारे जे फिमेल्स आहेत त्या वेगवेगळ्या असणार आहेत. फोर्थ आहे मेकॅनिकल आयसोलेशन. मेंबर ऑफ 2 पॉप्युलेशन हॅव डिफरन्स इन द स्ट्रक्चर ऑफ रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन. तर आता वेगवेगळे जर पॉप्युलेशन घेतले एखाद्या ठिकाणी राहणारे वेगवेगळे ॲनिमल जसं की आता इथे आपल्याला दिसतात 2 वेगळे ॲनिमल्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय आहे ते एका ठिकाणी राहतात पण त्यांचे जे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आहेत ते डिफरंट असल्यामुळे त्यांच्यामध्ये इंटरब्रीडिंग होत नाही. नेक्स्ट आहे पोस्ट मेटिंग और पोस्ट झायगोटिक बॅरियर्स. फर्स्ट, गॅमेट मॉर्टिलिटी. गॅमेट्स हॅव अ लिमिटेड लाईफ स्पॅन ड्यू टू वन और द अदर रिझन. इफ युनियन ऑफ द 2 गॅमेट डू नॉट ऑकर इन द गिवन टाईम इट रिझल्ट इन गॅमेट मॉर्टिलिटी. म्हणजे जे गॅमेट्स असतात त्यांचं काय आहे लिमिटेड लाईफ स्पॅन असतो. म्हणजे जे एग्ज आणि स्पर्म्स आहेत त्यांचं लिमिटेड लाईफ स्पॅन असतो तेवढा वेळेस ते जगू शकतात आणि त्याच्यानंतर काय होतं जर त्यांच्यामध्ये फर्टिलायझेशन नाही झालं मेटिंग नाही झालं तर ते जे एग्ज आणि स्पर्म्स आहेत गॅमेट्स ते
मरून जातात आणि त्याच्यामुळे काय होतं तर गॅमेट मॉर्टिलिटी म्हणजे गॅमेट डेथ होतात. सेकंड, झायगोट मॉर्टिलिटी. हिअर एग इज फर्टिलाइज बट झायगोट डाय ड्यू टू वन ऑर द अदर रिझन. तर काही वेळेला काय होतं फर्टिलायझेशन होतं पण जो झायगोट तयार होतं ते काय होतं काही रिझन्समुळे डेथ होते. थर्ड, हायब्रिड स्टरिलिटी. हायब्रिड्स डेव्हलप टू मॅच्युरिटी बट बिकम स्टराईल ड्यू टू फेल्युअर ऑफ प्रॉपर गॅमेटोजेनेसिस. तर जे काही स्पेसीजमध्ये काय होतं तर हायब्रिड तयार होतात पण त्यांच्यामध्ये गॅमेटोजेनेसिस होत नाही. म्हणजे जे गॅमेट्स आहेत मेल गॅमेट्स किंवा फिमेल गॅमेट्स ते तयार होत नाहीत, त्याच्यामुळे ते स्टराईल राहतात म्हणजे पुढे फर्टिलायझेशन करू शकत नाहीत. फॉर एक्झाम्पल, म्यूल इज ॲन जेनेरिक हायब्रिड विच इज स्टराईल. आता म्यूल म्हणजे काय खेचर. हॉर्स आणि डॉंकी ह्यांचं क्रॉस करून नवीन एक व्हरायटी बनवली जी म्यूल, आणि त्यांच्या म्यूलपासून पुढे नवीन म्यूल तयार होत नाहीत, ते फक्त हॉर्स आणि डॉंकीच्या क्रॉसमुळेच तयार होतात. ओके, थँक्यू.